नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आनंदाची गोष्ट, दुपारी 12 वाजता आपलं उजनी धरण 100% झालेलं आहे. 100% शंभरी पार केलेली आहे. परंतु दौंडमुंजण्याच्या विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. सकाळी जवळपास 1 लाखाचा विसर्ग होता, तो आता दुपारपर्यंत 1,61,000 विसर्ग होता, तो दुपारी 12 वाजता 2,03,000च्या पुढे गेलेला आहे. आणि त्यामुळे उजनी धरणामध्ये येणारा पाण्याचा साठा वाढताना दिसतोय. त्यामुळं आपल्या उजनी धरणातून सध्याला विसर्ग सोडण्याची सुरुवात झालेली आहे. काल 5 वाजल्यापासून ती दुपारी 12पर्यंत जवळपास 1 लाखाचा विसर्ग सध्याला चालू आहे. त्याचबरोबर वीर धरणातून नीरा नदीमध्ये काल 63,923चा विसर्ग होता. त्यामध्ये थोडीशी घट होऊन तो सध्याला 33,609 क्युसेक एवढा झालेला आहे. म्हणजेच आपल्या उजनी धरणाची पाणी पातळी बघितली तरी 12 वाजता 496.830, तर एकूण पाणीसाठा हा 117.30 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 53.57 TMC. म्हणजेच उजनी धरण 100% पार झालेला आहे. आपल्याला 111% पल्ला गाठायचा आहे, परंतु तो पल्ला काय लांब नाही. त्यामुळं येणारा विसर्ग आणि सोडण्यात येणारं पाणी याचा विचार केला तर उजनीतून येणाऱ्या काळामध्ये जवळपास 2 लाखाच्या आसपास विसर्ग सोडावा लागेल, तरच उजनीतली पाणी पातळी समांतर राहील. आणि वीर धरणातीलही पाणी 4 धरणं पूर्ण भरली आहेत. नाझरे धरण 50%च्या आसपास आलेलं आहे. त्यामुळं 4 धरणातून पाणीसाठा सोडला जातोय, पाणी मोठ्या प्रमाणात येतंय. त्यामुळं वीर धरणातून नीरा नदीमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात खाली येणार आहे. आणखी पावसाळ्याचे 2 महिने आहेत आणि मुख्य आपल्या भागातील पावसाचे मुख्य दिवस आहेत. त्यामुळं ह्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे. त्याचा परिणाम आपल्या उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये, नीरा नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये होणार आहे. आणि वरच्या धरणाची परिस्थिती बघितली तर जवळपास 19 धरणापैकी 17 धरणं 100% झालेली आहेत. त्या 17 पैकी 17च्या 17 धरणातून प्रत्येक धरणातून विसर्ग सध्याला चालू आहे. जवळपास 1,000 पासून ते 28,000पर्यंत हा विसर्ग प्रत्येक धरणातून चालू आहे. त्याची आकडेवारी घ्यायची म्हणलं तर आकडेवारी जवळपास 1,00,000-1,50,000 लाखाच्या आसपास जाते. आणि तोच विसर्ग आपल्या दौंडमध्ये आणि बनगाडमध्ये त्या माध्यमातून आपल्या उजनीमध्ये येतोय. त्यामुळे उजनीतून येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सुटणार आहे. आता सध्याला उजनीतून भीमा नदीमध्ये 1 लाखाचा विसर्ग चालू आहे, परंतु बोगदा, सिनामडा उपसा सिंचन ह्या योजना चालू केल्या असल्या तरी कालव्याद्वारे पाणी सोडण्याचं अनेक प्रयोजन केलेलं नाही. ठिकठिकाणी कालव्याची दुरुस्ती कामं चालू असल्यामुळं त्या कालव्यातून पाणी सोडलं जात नाही. परंतु कालव्यातून पाणी सोडणं तितकंच गरजेचं आहे. हे उजनी प्रशासनाच्या लक्षात येणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांच्या लागणी थांबलेल्या आहेत. पाणी आहे पण लागणी करता येत नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लवकरात लवकर कालव्याद्वारे पाणी सोडणं गरजेचं आहे. अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.